सो नमस्कार सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे द स्पेशल कॉर्नरमध्ये. कारण आपण आधी पण एकदा भेटलेले, आता एका वेगळ्या विषय घेऊन भेटतोय. सो तर आधी शोध करू ना की यशदीप शेटे नक्की कोण आहे, वायडी बाबा काय आहे हे तर सांगा आम्हाला. यशोदीप शेटे असं काही जगावेगळं कोणी नाहीये. यशोदीप शेटे हा एक पूर्णपणे या छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा आहे. तर मग आता वायडी बाबा जॉबवर फोकस करतं, बिझनेसवर, किंवा तुमचा काय स्टँड आहे? कारण तुमची शेवटी MBA तुमचा आता डिग्री पण आहे, तर मग हे तर सांगा ना काय तुमचा काय टेक याच्यावर. माझा याच्यावरती असा टेकअवे आहे की तुम्ही जॉबही करा आणि बिझनेसही करा. पण माझं असं म्हणणं आहे की जोपर्यंत तुमचा जॉब चालू आहे, जॉब करत असताना, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जॉब करताय, तुम्हाला 50,000 रुपये महिन्याला सॅलरी आहे, राईट, आणि तुम्हाला बिझनेसही करायचा आहे. तर माझं असं म्हणणं आहे, जर तुम्ही जॉब करता करता बिझनेस करायचा आहे तर तोपर्यंत बिझनेस सोडू नका जोपर्यंत तुम्हाला 60,000 ते 70,000 रुपयाचा इन्कम जनरेट होत नाही तुमच्या बिझनेस पासून. अँड अगेन अंडरस्टँड गाईज, बिझनेस इज जस्ट लाईक दॅट थिंग की ज्यामध्ये बिझनेस हा रोलर कोस्टर आहे. बरोबर. म्हणजे ते वॉटर पार्क मध्ये जातो आपण, किंवा ती गाडी असते तिची कशी कधी अचानक चढ येतो, मग चढ आला की डोळे अक्षरशः पांढरे होतात, अचानक उतार येतो, उलटी व्हायला बघतो. सो बिझनेस असा आहे, तो स्टेबल नाही राहत, तो चढ उतार येतो. सो हे सगळं मॅनेज करण्यासाठी, बिझनेसला समजून घेण्यासाठी मला असं वाटतं इनिशियली आपल्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये ना आपल्याला जॉबसाठी तयार केलेलं आहे. सो आपण सुरुवातीला जर जॉब करत असाल ठीक आहे, पण सायमल्टेनियसली तुम्ही बिझनेस करा, फ्रीलान्सिंग करा, आणि ज्यावेळेस तुम्हाला तिकडनं फिक्स इन्कम येईल आणि किंवा तुम्हाला एक चांगला प्रॉपर मेंटॉर असेल तुमच्या जीवनामध्ये बिझनेसमध्ये गाईड करणारा, त्यावेळेस तुम्ही 100% बिझनेसमध्ये. आणि माझी तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, राजू मला तुम्हाला फुल्ली चार्ज, म्हणजे इथे भरपूर सारे पॅरेंट्स सुद्धा पॉडकास्ट बघत असतील, मला त्यांना चॅलेंज करायचंय, मला फक्त या प्रश्नाचं उत्तर द्या. किंवा काही विद्यार्थी असेल ज्यांना त्यांच्या वडिलांना कन्व्हिन्स नाही करता येते की आम्हाला बिझनेस करायचंय, त्यांनी प्लीज त्यांच्या पॅरेंट्सला हा पॉडकास्ट दाखवा, त्यांना शेअर करा. कारण तुम्ही त्यांच्या पॅरेंट्सला तेवढं सांगा की जगामध्ये असं कोणतं स्कूल आहे, असं कोणतं कॉलेज आहे जिथे 3 वर्ष डिग्री झाल्यानंतर तुम्हाला 100% जॉब गॅरंटी दिली जाते? कुणीच नाही. आणि 3 वर्ष तुम्ही अक्षरशः 50,000 ते 1 लाख रुपये एका कॉलेजला फीस भरतात. आता प्रायव्हेट डीम युनिव्हर्सिटीच्या नावाखाली एक कॉलेज 1.5 2 लाख रुपये इंजिनिअरिंगची फीस घेत आहे. मी त्यांच्या पूर्ण अगेन्स्ट आहे. आणि काय देत आहे तुम्हाला हातामध्ये? एक कागद. त्या कागदाचा उपयोग काय? कुठेही तुम्हाला 100% जॉब गॅरंटी नाही, मग ती डिग्री करून उपयोग काय? जर तुम्ही तेच 3 वर्ष, खरं सांगू, मुरमुरे घ्या, त्याला हळद लावा, तेल टाका, छोट्या छोट्या पुड्यांमध्ये पॅक करा, रस्त्यावरती जाऊन कडेला विकत बसा, 3 वर्षामध्ये भावांनो तुम्ही कमीत कमी 10 ते 15 लाख रुपये तर इझिली इन्कम कमवाल. कशाला ते आई बाबाला आपण 2-2 लाखाला डुबवायची गरज आहे? वी आर वेस्टिंग आवर टाइम. आणि किती जण आपण लेक्चर करतो कॉलेजचे? बरोबर. अख्खे लेक्चर तर आपले कॅफेमध्ये बघायला भेटतात. नाही, मी त्याच्यातला आहे म्हणून बोलतोय, तुम्ही नसाल त्याच्यातले. मी कॅफेमध्ये लेक्चर केलेत, मी कट्ट्यावरती लेक्चर केलेत. जे रियालिटी ते बोलतोय, ऑथेंटिक बोलतोय. सो विद्यार्थ्यांनी जर 3 वर्ष कॉलेजच्या अकॅडमिक्स वरती लक्ष देण्यापेक्षा जर स्वतःच्या बिझनेस वरती लक्ष दिलं, सर, भारत आर्थिक दृष्ट्या पूर्ण जगाची आर्थिक राजधानी बनेल. आज चायना पुढे काय? चायना आणि भारत यांना एकाच वेळेस स्वातंत्र्य मिळालेले, 5 ते 10 वर्षाचा डिफरन्स आहे. पण तरी पण चायना का पुढे गेला? बिकॉज चायनामध्ये एक राष्ट्रपती, एक राष्ट्राध्यक्ष किंवा एक पंतप्रधान होऊन गेले. त्यांनी त्यावेळेस US मधल्या ज्या कंपनीज होत्या त्यांच्यासाठी वातावरण मोकळं केलं, त्यांना त्यांच्या चायनामध्ये बोलवलं, स्वतःच्या कंपन्या इस्टॅब्लिश करायला लावल्या. सर, ऍपल मॅन्युफॅक्चरिंग तिथं होतंय. सर ठीक आहे, त्यांना तिथं अर्निंग जास्त होतीये, बट तिथे त्या ठिकाणी त्या लोकांना रोजगार किती उपलब्ध होतो. आणि इंडियामध्ये त्या गोष्टी कमी होत आहेत, खूप जास्त कमी होत आहे. म्हणजे टेस्ला लॉन्च करायच्या वेळेस माननीय नितीनजी गडकरी साहेब किती मागे लागले होते, तुम्ही या ठिकाणी लॉन्च करा. आणि आणखीन एक गोष्ट मला बोलायचं आहे, आमचे शिर्डीचे सुजयदादा विखे पाटील, काय ग्रेट व्यक्तिमत्व यार तो माणूस. म्हणजे विजन असावं तर त्या व्यक्तीसारखं असावं. एवढा म्हणजे खरंच सुशिक्षित माणसाने आमदार आणि खासदार का व्हावं याचं बेस्ट एक्झाम्पल डॉक्टर सुजयदादा विखे पाटील आहेत.